गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पच्यती पाना सन्नाय मग्गना ओय उव ओगो वियकमसो विसम तु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहना दियेण भणिया कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि काल आमचं प्रकरण सुरू आहे औदारिक मिश्र काय योग आणि या संबंधीचे प्रश्नोत्तर आम्ही वाचतो आहे की औदारिक काय योग कशाला म्हणतात. औदारिक काय योगाच्या माध्यमातून जेव्हा जीव रज्जुगतीने जन्म घेतो तेव्हा तो कर्माण काय योगवाला होत नाही. जर परत तो मनुष्य किंवा तिर्यंचच बनणार असेल तर त्याला औदारिक मिश्र काय योगच त्या ठिकाणी राहील. शिवाय लब्ध पर्याप्तक जीव जर लगातार जन्म घेत असेल तर त्याला त्यावेळेला औदारिक मिश्र काय योग असू शकतो लगातार सुद्धा. पण त्याप्रमाणे वैक्रियक काय योगात संभवत नाही, कारण वैक्रियक काय योगवाले नियमाने पर्याप्तकच बनतात. ते निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत त्यांना मिश्र काय योग असतो, नंतर ते पर्याप्तक बनतात. आणि शेवटचा प्रश्न आपण काल बघितलेला होता की औदारिक काय योग वाल्याला कमीत कमी किती कषाय राहतील, कषाय किती राहतील. तर समजा कमीत कमी विचारलंय औदारिक काय योगामध्ये 13वं गुणस्थान होतं पण कषाय लावायचे आहे, म्हणून इथे 4थ्या गुणस्थानाच्या अपेक्षेने विचार केला आणि अनंतानुबंधी त्याला राहणार नाही आणि त्याचसोबत त्याला 2 वेद देखील असणार नाही, स्त्रीवेद आणि नपुंसक वेद. कारण सम्यक्त्व सहित ज्या जीवाचं मरण होतं तो नियमाने भाववेदी पण पुरुषवेदीच तो असतो. इथपर्यंत आपण काल प्रकरण बघितलं. आता पुढचा 6वा प्रश्न 96 पेजवरचा. असे काही औदारिक मिश्र काय योग वाले जीव आहेत का की जे भव्यच असतील, असे राहू शकतात. जर त्यांच्या दुसऱ्यापासून वरचं गुणस्थान मांडलं तर ते जीव निश्चितपणे भव्यच राहतील. पहिल्याच गुणस्थानामध्ये भव्य आणि अभव्यपणा लावता येतो, दुसऱ्या गुणस्थानाच्या वर सगळेच्या सगळे जीव भव्यच असणार आहे. म्हणून दुसरे तथा 4थे गुणस्थान वाले 13वें गुणस्थान वाले औदारिक मिश्र काय योगी जीव भव्य ही होते है, तथा औदारिक मिश्र काय योगी साधी मिथ्या दृष्टी जीव भी भव्य ही होते है. नंतर औदारिक मिश्र काय योग मध्ये कोणकोणते सम्यक्त्व असत नाही. औदारिक मिश्र काय योगामध्ये कोणतं सम्यक्त्व राहणार नाही. पहिलं मिश्र मिथ्यात्व. आणि उपशम. हा, मिश्र आणि उपशम. कारण मिश्र मध्ये मरण होत नाही आणि उपशम सम्यक्त्वात जर मरण झालं तर तो द्वितीय उपशमातच मरण होऊ शकतं आणि तो देवगतीमध्ये जाणार असतो. म्हणून मिश्र याच्यामध्ये उपशम सम्यक्त्व राहणार नाही. यद्यपि द्वितीयोपशम सम्यक्त्व में मरण होता है, लेकिन वे मरकर मनुष्य और तिर्यंच में उत्पन्न नहीं होते जिससे उनके औदारिक मिश्र काय योग बन जावे. म्हणजे ते देवातच जातात आणि म्हणून औदारिक मिश्र काय योग त्यांचा उपशम सम्यक्त्वात बनणार नाही. प्रश्न, औदारिक मिश्र काय योग में शायिक सम्यक दर्शन किस किस अपेक्षा पाया जाता है. औदारिक मिश्र काय योग आहे आणि क्षायिक सम्यक दर्शन कोणत्या अपेक्षेने दिसेल. समुद्घात 13व्या गुणस्थानात. हा, 13व्या तर आहे, समुद्घाताच्या अपेक्षेने तर आहे तिथे. हा. अजून
आणि चौथ्यामध्ये हम्म. चौथ्यामध्ये औदारिक मिश्रामध्ये पाहिजे ना आपल्याला. हा, चौथ्यामध्येच औदारिक मिश्र का म्हणजे एखादा देव किंवा मनुष्य मरून हा क्षायिक सम्यक्त्व घेऊन जर या ठिकाणी मनुष्य पर्याय धारण करत असेल हा तर तो त्या ठिकाणी औदारिक चौ मिश्र कायोग. काल जसं आपण सैनिक राजाचं उदाहरण पाहिलं, आदिनाथ स्वामी सर्वार्थ सिद्धीमधून येऊन या ठिकाणी आले, उदाहरण आपण पाहू शकतो. महावीर स्वामींचा जीव 16व्या स्वर्गातून आला, पार्श्वनाथ स्वामीचा प्राणच स्वर्गातून चौनी, म्हणजे सगळे जीव आपण त्या ठिकाणी स्वर्गातून आलेले आहे. आणि इथे मनुष्य पर्याय त्यांनी धारण केली, त्यावेळेला त्यांचं औदारिक मिश्र काय योगात त्यांना क्षायिक सम्यक दर्शन होतं. एवढंच नव्हे, औदारिक मिश्र काय योगातच नाही तर त्यांचा कारमान काय योग असताना देखील त्यांना सम्यक्त्व त्या ठिकाणी प्राप्त होतच. कारण क्षायिक सम्यक्त्व होते किंवा क्षायोपक्षमिकही असतील तरी देखील तीर्थंकरांना जन्मतः सम्यक दर्शन असते. या नियमाने तिथेही त्यांना सम्यक दर्शन असणार आहे. किंवा आता रावणाचा जीव घेतला आपण किंवा अजून श्रीकृष्णाचा घेतला तर ते देखील या ठिकाणी येताना सम्यक्त्व घेऊन येणार आहे. त्यामुळे विग्रह गतीमध्ये देखील त्यांना क्षायोक्षमिक सम्यक्त्व असेल आणि मिश्र अवस्थेत देखील त्यांचा, पण इथे क्षायिक बद्दल विचारलंय त्याच्यामुळे ते नाही लावता येत आपल्याला, तिथे त्यांना क्षायोक्षमिक राहणार आहे म्हणून इथे क्षायिक बद्दल असल्यामुळे ते लावायचे नाही. म्हणून बद्धायुष्क मनुष्य जब क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त करके अथवा कृतकृत्य वेदक बनकर भोग भूमि में जाता है. किंवा एखादा जीव असा आहे की त्यांनी पूर्वी मनुष्य आयुचा बंध केला, मनुष्य आयुचा बंध केल्यानंतर त्याला जर क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तर तो इथून नियमपूर्वक भोगभूमीज मनुष्य होईल आणि त्या ठिकाणी त्याला औदारिक मिश्र काय योग असताना क्षायिक सम्यक्त्व राहणार आहे. म्हणजे 3 गोष्टी सांगितल्या. बद्धायुष्क जीव क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त करून भोगभूमीत जन्म घेऊ शकतो किंवा क्षायिक सम्यक दृष्टी देव किंवा नारकी बनवून या ठिकाणी मनुष्य कर्मभूमीच बनवू शकतो, तिथेही त्याचं क्षायिक सम्यक्त्व असू शकतं. आणि 13व्या गुणस्थानात समुद्घाताच्या अपेक्षेने जेव्हा औदारिक मिश्र अवस्था असते त्यावेळेला त्याला क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त असतं. प्रश्न, औदारिक मिश्र काय योगी सम्यक दृष्टि के 6 लेशाए कैसे संभव है. सम्यक दृष्टी घेतला औदारिक मिश्र काय योगी आणि इकडे आपण लावतोय त्याला 6 लेशा असू शकतात, हे कसं संभवनीय आहे. तर त्या ठिकाणी उत्तर देतात आहे कि 6व्या पृथ्वी नंतर 6व्या पृथ्वी से निकलकर जो अविरत सम्यक दृष्टि मनुष्य पर्याय में आते हैं उनके अपर्याप्त काल में वेदक सम्यक्त्व के साथ कृष्णलेशा पाई जाती है. याचा अर्थ 6व्या गुणस्थानामधला म्हणजे 6व्या पृथ्वीमधला 6व्या नरकामधला जीव क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन तो मनुष्य पर्याय धारण करतो आहे. क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आहे त्याचं, विग्रह गतीतही क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आहे, औदारिक मिश्र अवस्थेमध्ये देखील क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आहे. अशा वेळेला अपर्याप्तक अवस्थेत त्याची कृष्णलेशा असणार आहे. कारण 6व्या नरकामध्ये मध्यम कृष्णलेशा आहे, 7व्यामध्ये उत्कृष्ट कृष्णलेशा आहे, म्हणून मध्यम कृष्णलेशा 6व्या नरकात आहे. तिथून निघताना देखील तसेच परिणाम असतात आणि अपर्याप्तक अवस्थेत त्याची तशा प्रकारची लेशा असू शकते नाही आहे. पर्याप्तक झाल्यानंतर जर क्षायोपक्षमिक सम्यक्त्व त्याचं टिकणार असेल तर त्याला शुभ लेशा होतात. पहिली से 6ठी पृथ्वी तक के असंयत सम्यक दृष्टि नारकी जीव अपने अपने योग्य कृष्ण नील कापोत लेशा के साथ मनुष्यों में उत्पन्न होते हैं. म्हणजे पहिल्या नरकापासून 6व्या नरकापर्यंत ते जीव सम्यक्त्व घेऊन नरकातून निघू शकतात.
अपर्याप्तक अवस्थेत त्यांची त्या नरकातून निघताना जी त्यांची लेष्टा असेल तशा प्रकारची लेष्टा राहील. जसं पहिल्या नरकातून निघणारा जीव आहे तर त्याची कापोत लेष्टा राहील. नंतर कापोत, नंतर मध्यम कापोत, उत्कृष्ट, जघन्य, नील अशा प्रकारच्या लेष्टा वरच्या वरच्या म्हणजे खालच्या खालच्या नरकामध्ये राहतील. आणि त्या दृष्टीने मनुष्य पर्याय तो धारण करत आहे तेव्हा अपर्याप्तक अवस्थेत त्याच्या तशा लेष्टा असणार आहे. म्हणून मनुष्य में उत्पन्न होते हैं उसी प्रकार असंयत समय दृष्टि देव भी अपने अपने योग्य पीत पद्म शुक्ल लेशाओं के साथ मनुष्य में उत्पन्न होते हैं. इस प्रकार अविरत समय दृष्टि मनुष्यों के अपर्याप्त काल में अर्थात औदारिक मिश्र कायोग में छहों लेशाएं बन जाती है. औदारिक मिश्र कायोगामध्ये कमीत कमी आश्रव किती राहतील? 13व्या गुणस्थानात एक योगच राहील. 13व्या गुणस्थानाच्या एकच योग त्या ठिकाणी राहणार आहे. आश्रवाचा एकच प्रत्यय राहणार आहे. 13वें गुणस्थान में समुद्घात की अपेक्षा केवल औदारिक मिश्र का योग संबंधी आश्रव का एक ही प्रत्यय पाया जाता है. आणि औदारिक मिश्र का योग में कौन कौन सी जातियां नहीं होती है? देव, नारकी, देवांची, देव आणि नारकींची 8 लाख जाती तिथे होणार नाही. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर औदारिक कायोग किंवा औदारिक मिश्र कायोगावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ठीक आहे. पुढे आपण वैक्रियक कायोग आता बघणार आहे. वैक्रियक कायोग म्हटला याचा अर्थ देव आणि नारकी याच्यामध्ये आम्हाला अभिप्रेत आहे. कारण वैक्रियक कायोग हा देव आणि नारकी या दोनच गतीमध्ये असू शकतात. आणि गुणस्थानांच्या अपेक्षेने जर आम्ही बघितलं तर देव आणि नारकी यांचं गुणस्थान 1 ते 4 पर्यंत राहू शकतात. त्याच्या पुढे नारकी पण जाऊ शकत नाही आणि देव पण जाऊ शकत नाही. अशा तऱ्हेने हा चार्ट आपल्याला लावायचा आहे. 2चा विचार प्रामुख्याने करायचा चार्ट लावताना, गतीचा आणि गुणस्थानाचा. आता गती किती राहतील वैक्रियक कायोगामध्ये? 2 गती राहतील, नरक गती आणि देवगती. इंद्रिय किती राहतील? पंचेंद्रिय. पंचेंद्रिय. काय कोणता राहील? रस. रस काय? योग कोणता राहील? आता तो स्वकीय लावायचा. स्वकीय. वेद किती राहतील? 3ही. तीनही. देवांच्या पेक्षेने 2 आणि नरकाच्या आणि 1. बरोबर. नरकाच्या आणि 1 नपुंसक वेद, देवांच्या अपेक्षेने स्त्री आणि पुरुष 2च वेद. कशायांच्या अपेक्षेने? मग 2 हे सगळे काढले. लावावे लागतील. तसं म्हणजे सामान्य सगळे लावावे लागतील. आणि मग नरकाचं लावलं तर 1 कमी होईल आणि देवामध्ये 2 नोकशाय कमी होतील. ज्ञान इथे आता 3 आणि 3 आणि 3 6. 3 आणि 3 6 ज्ञान राहतील औदारिक वैक्रियक काय योगामध्ये. कारण वैक्रियक काय योगवाल्यांना भव प्रत्यय अवधी ज्ञान असतेच. त्यामुळे त्यांना जन्मतः कुअवधी किंवा सुअवधी, जर सम्यक्त्व असेल तर सुअवधी राहील आणि जर ते मिथ्या दृष्टी असतील तर त्यांना कुअवधी राहील. म्हणून 3 कुज्ञान आणि 3 सुज्ञान अशी 6 ज्ञान त्यांना असणार आहे. संयम एकच असंयम. असंयमच राहील. दर्शन 3च. 3 राहतील आणि जर कुअवधी असेल तर अवधी दर्शन राहणार नाही, 2च राहील. मग लेशा काय अवधी काय? लेशा नाही, हे लक्षात नाही आलं. कुअवधी असेल तर अवधी दर्शन नाही राहणार. ओके. म्हणजे 2च दर्शन राहतील. लेशा सगळ्या. नरकाच्या अपेक्षेने 3 अशुभ लेशा आणि देवांच्या अपेक्षेने 3 शुभ लेशा. भव्य
दोन्ही भव्य अभव्य. दोन्ही भव्य आणि अभव्य. सम्यक्त्व सगळेच राहतील, सगळेच बरोबर असतील. आहे, सगळेच राहतील, सगळेच राहतील. आणि थोडा विशेष पाहायचा असेल तर नरकाच्या अपेक्षेने नरकाच्या अपेक्षेने आहे ना. औपशमिक आहे, बरोबर आहे. हा पहिल्या नरकातच क्षाईक राहील. हा हा, पहिल्या नरकातच क्षाईक राहील, बाकीच्या नरकात क्षाईक राहणार नाही. भवनत्रिकाच्या अपेक्षेने बघितलं तर अपर्याप्त म्हणजे निवृत्त अपर्याप्त अवस्थेतच सम्यक्त्व राहील तिथे. भवनत्रिकाच्या अपेक्षेने अपेक्षा भवनत्रिकाच्या अपेक्षेने क्षाईक सम्यक्त्व त्या जीवांना राहणार नाही. भवनत्रिकामध्ये पण क्षाईक सम्यक्त्व राहणार नाही. नाही, आणि पण इथून देवांना असू शकते बाकी. देव बाकी आहे ना, पण भवनत्रिकामध्ये प्रॉपर जर पाहिलं तर त्यांना क्षायोपशमिक, औपशमिक, सासाधन, निष्ठ, मिथ्यात्व 5 सम्यक्त्व राहतील. क्षाईक सम्यक्त्व भवनत्रिकात राहणार नाही. वैमानिक देवांच्या अपेक्षेने पाहिलं तर सगळे सम्यक्त्व राहू शकतील. संज्ञिक आहारकच. गुणस्थान झाले 1 2 3 4. 1 2 3 4 4 गुणस्थान राहू शकतात. जीव समास संज्ञी पंचेंद्रियाच्या संज्ञी पंचेंद्रिय. पर्याप्ती सगळ्या. प्राण 10 प्राण. संज्ञा सगळ्याच. उपयोग आता इथे मग 6 आणि 3 9. बरोबर 9. मग ते दर्शन 2 लावले तर मग 8 लावायचे. 8 लावायचे. ध्यान 4 आणि 4 8 10. नारकींच्या हिशोबाने 9. बरोबर. नारकींच्या अपेक्षेने 9 आणि देवांच्या अपेक्षेने 10. आश्रव आता मिथ्यात्व योगाचं एकच लावलेलं आहे. योगाचं एकच लावलेलं आहे. आणि मिश्र, मिथ्यात्व, अविरती आणि कषाय असे 43 लावलेले आहे. योगाचा एकच घेऊन लावलेला आहे. आणि तसा पाला स्वकीयच लावायचा आहे म्हणून वैक्रिय काय योगच लावलेला आहे. जाती नारकी आणि देव 4 आणि 4 8. 4 आणि 4 8 लाख. आणि कुल 25 आणि 26 51. 25 आणि 26 51 लाख करोड कुल. आता भाव लावायचे आहे. वैक्रिय काय योगामध्ये औपशमिक भाव औपशमिक सम्यक्त्व लावू शकतो. लावू शकतो, सगळ्यांना होऊ शकतं औपशमिक सम्यक्त्व. 7व्या नरकात नाही होऊ शकतं इथे. होऊ शकतं, तिथे पण होऊ शकतं. भवनत्रिकात पण होऊ शकतं. म्हणजे कुठल्याही पण नियम काय अजून पुढे प्रथम औपशम सम्यक्त्व हे कुठपर्यंत राहील देवगती मधल्या कुठपर्यंत राहील म्हणजे कोणत्या देवांपर्यंत राहील? नवग्रैवेकापर्यंत. पुढे मग त्यांना क्षयिकच असतं ना. त्यांना क्षायोपशमिक किंवा क्षयिकच आहे म्हणून नवग्रैवेकापर्यंतच्या देवांना प्रथमोपशम सम्यक्त्व असू शकतं. द्वितीयोपशम सम्यक्त्वाच्या अपेक्षेने वरचे देव पण चालू शकतात. नाही ते पण मग अपर्याप्तक मध्ये ना. द्वितीयोपशम थोडी असेल. अपर्याप्तक अवस्थे हो ना, अपर्याप्तक अवस्थे. पर्याप्तक झाले की ते क्षायोपशमिकच होतील. अपर्याप्तक मिश्र नाही लावला म्हणून बरोबर आहे. म्हणून त्या ठिकाणी फक्त इथेच लावावं लागतील आपल्याला औपशमिक सम्यक्त्व. फक्त नवग्रैवेकापर्यंतच्या देवांना लावावं लागेल. पुढे मिश्र अवस्थेत आहे म्हणून वैक्रिय काय योगात नाही लावता येत. क्षयिक क्षयिक
पुढचे म्हणजे नवग्रह एकाच्या वरचे सगळे ते सर्वार्थ नाही, तिथे सिद्धी. क्षयक्षमिकही राहू शकते ना. हो ना, पण सर्वार्थ शाईक पण सिद्धीमध्ये आहे ना. क्षयिक राहील. हो ना, मग क्षयिक कोणालाही असू शकते ना. हम्म. वैमानिक देवांमध्ये पण क्षयिक असू शकतं, फक्त भवनत्रिकात क्षयिक नाही राहणार. हा. म्हणून एक क्षयिक सम्यक्त्व आहे देवांना. भवनत्रिकात नाही राहणार आणि इकडे 6 पृथ्वींमध्ये नाही राहत नरकाच्या. बाकी आहे क्षयक्षमिक. आहे ना. किती? हा, भाव किती राहील? क्षयक्षमिक भाव. भाव, अच्छा, भाव सुरू आहे आधी. हम्म. हा. हम्म. 3 अज्ञान आहेच आहे. 3 अज्ञान आहे, ज्ञान, 3 3 ज्ञान आहे, 3 हा. दर्शन आहे, नंतर 5 लब्धी आहे, हो. बाकीचे नाही. नाही ना. हा. ज्ञान दर्शन लब्धी यश चतुस्थिती पंचभेदा सम्यक्त्व आहे. सम्यक्त्व, चारित्र, संयमाष्ट सम्यक्त्व आहे परत एक. तसे 15 क्षयक्षमिक भाव राहतात. 3 कुज्ञान, 3 सुज्ञान, 3 दर्शन, 5 लब्धी आणि मिथ्या क्षयक्षमिक सम्यक दर्शन. औदयिक मध्ये गती, 2 गती. 2 गती कमी म्हणजे 21 भाव. आणि पारिणामिक मध्ये 19 हा, हो, 19 भाव बरोबर. 2 गती कमी करायच्या, 21 मधून 2 गेल्या, 19 राहिल्या. आणि पारिणामिक भाव 3ही. असे 39 भाव वैक्रिय काय योगामध्ये राहतात. प्रश्न आहे आता, वैक्रिय काय योग किसे कहते हैं? नाना प्रकार के गुण और रुद्धियों से युक्त देव तथा नारकियों के शरीर को वैक्रिय अथवा विगुर्व कहते हैं. इसके द्वारा होने वाले योग को वैगुणिक या वैक्रिय का योग कहते हैं. म्हणून विगुर्व हा शब्द या ठिकाणी विक्रियासाठी आलेला आहे आणि त्या योगाला वैग्रुविक असं म्हटलं जातं किंवा वैक्रिय काय योग म्हटल्या जातो. याचा अर्थ की जेव्हा एखादा जीव मनुष्य किंवा नारकी किंवा देव बनलेला आहे, त्यावेळेला त्याची शरीर पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर त्याचं शरीर वैक्रियक शरीर आहे आणि या वैक्रियक शरीराच्या अवलंबनाने जो योग होईल तो वैक्रियक काय योग आहे. म्हणजे देव आणि नारकींच्या वैक्रियक शरीराच्या माध्यमातून जो योगामध्ये परिस्पंद राहील, म्हणजे मन वचन कायेचा जो परिस्पंद राहील त्याला वैक्रिय काय योग म्हटल्या आहे. आणि मन वचन सोडून द्यायचा, कारण कायेचा पाहायचा आहे, म्हणून कायेचा परिस्पंद राहील त्याला वैक्रिय काय योग असं म्हटल्या जातं. वैक्रियक शरीर आणि वैक्रिय काय योग याच्यामध्ये काय विशेषता आहे? प्रश्न चांगला आहे की वैक्रियक शरीर आणि वैक्रियक काय योग याच्यामध्ये विशेषता. पहिली विशेषता पहा, तेज कायिक म्हणजे और वायु प्रत्येक. कायिक हा परिस्पंदन आहे. आणि नाही, ते पण मग वैक्रियक ते शरीर असेल तर काय योग तर होणारच आहे ना. मग हो, पण काय? निरंतर काय योग राहील असं नाही ना. पाहू आता उत्तर काय दिलेलं आहे. ओके. हा. तेज कायिक और वायु कायिक और पंचेंद्रिय तिर्यंच तथा मनुष्यों के भी वैक्रियक शरीर होता है, लेकिन वैक्रियक काय योग नहीं होता. यांचं शरीर कोणतं आहे? औदारिक शरीर आहे. तेजकायिक, वायुकायिक, पंचेंद्रिय मनुष्य आणि तिर्यंच यांचं शरीर वैक्रियक शरीर नाही. वैक्रियक वृद्धी प्राप्त असेल किंवा विक्रिया त्यांची होत असेल, पण त्यांचं मूळ शरीर औदारिकच आहे. म्हणजे चक्रवर्ती जसं स्वतःच्या शरीरापासून 96,000 शरीर बनवू शकतात, तर हे त्यांचं जे काही आहे, किंवा विष्णुकुमार मुनींनी वैक्रिय वृद्धीच्या माध्यमातून विक्रिया केलेली आहे, ते वैक्रियक शरीर आहे, पण त्यांचं मूळ त्यांना औदारिकच आहे.
म्हणून त्यांना वैक्रियक काय योग त्या ठिकाणी नाही. त्यांच्या शरीराची विक्रिया फक्त झालेली आहे, पण ती शरीराची विक्रिया ही औदारिक शरीराचीच आहे. म्हणून अशा प्रकारे त्यांना वैक्रियक काय योग नहीं होता. देव नारकियों के वैक्रियक शरीर भी होता है और वैक्रियक काय योग भी होता है. दुसरी विशेषता, हे जे विक्रिया करून त्यांचं शरीर जे झालेलं आहे, हे शरीर सप्तधातू सहित आहे आणि वैक्रियक शरीर हे सप्तधातू रहित असं शरीर असतं. मनुष्य आणि तिर्यंचों को जो वैक्रियक शरीर नाना गुणों और रुद्धियों के अभाव में है, रुद्धियों का अभाव है, लेकिन देवों के वैक्रियक शरीर में नाना गुण और अणिमादी वृद्धिया होती है. म्हणजे मनुष्यांचं शरीर जे असं वैक्रियक बनलेलं आहे, त्या ठिकाणी देवांना जशा अणिमादी महिमादी अशा 8 वृद्धी असतात किंवा त्यांना वेगळ्या प्रकारचं अशा प्रकारचं सामर्थ्य असतं, तसं सामर्थ्य इथे औदारिक शरीराची ज्याची विक्रिया झाली त्याला असत नाही. म्हणून मनुष्य आणि तिर्यंचंच्या वैक्रियक शरीरामध्ये नाना गुणांची आणि वृद्धींचा अभाव आहे. त्यांना विक्रिया झाली तर विक्रिया वृद्धीचीच प्राप्ती आहे. बाकीच्या लहान मोठं वगैरे हे सगळं जे काही अणिमा महिमा लगिमना अशा ज्या काही क्रिया आहे त्या त्यांच्या शरीरात घडत नाही. लेकिन देव में वैक्रियक शरीर में नाना गुण और अणिमादी वृद्धिया होती है. तिसरं वैशिष्ट्य सांगितलं कि अष्टानिका में नंदीश्वर द्वीप में पूजा के लिए पंचकल्याणिक आदि के समय देवों का मूल वैक्रियक शरीर नहीं जाता, फिर भी यदि उस समय काय योग होता है तो वैक्रियक काय योग ही होता है. म्हणजे त्यांचं मूळ शरीर स्वर्गामध्येच त्या ठिकाणी असतं, ते मूळ शरीर त्या ठिकाणी जात नाही आणि त्या शरीराच्या माध्यमातून तिथे त्यांना जो योग होईल तो वैक्रियक काय योग होईल. आणि नारकींना वैक्रियक शरीर की अपृथक विक्रिया होती है. देव में वैक्रियक शरीर की पृथक तथा अपृथक दोनों विक्रिया होती है, लेकिन दोनों के वैक्रियक काय योग ही होता है. त्या ठिकाणी म्हणजे देवांमध्ये पृथक विक्रिया सांगितलेली आहे. म्हणजे समजा त्यांना एका वेळेला 10 ते 12 समवशरणात सौधर्म इंद्राला जायचं असेल ऍट ए टाइम, तरी देखील तो तेवढ्या समवशरणामध्ये प्रमुख इंद्राची भूमिका त्या ठिकाणी संपन्न करू शकतो. एका शरीरापासून तेवढी शरीर तो निर्माण करू शकतो आणि त्याचं मूळ शरीर स्वर्गामध्येच असतं आणि तिथल्या स्वर्गामध्ये त्याची जी प्रवृत्ती आहे, व्यापार आहे, त्या अनुषंगाने त्याला तिथे काय योग राहील. मूळ शरीराच्या अनुषंगाने तिथे काय योग राहील. तिथे जर त्याची वचनाची प्रवृत्ती असेल तर त्याला वचन काय योग म्हणजे वचन योग राहील. मनाची प्रवृत्ती असेल तर मनोयोग राहील. शरीराची हलनचलन क्रिया असेल तर वैक्रियक काय योग राहील. अशा प्रकारचं म्हणजे मूळ शरीर जसं आहे तशा प्रकारचा योग राहील. जे शरीराची निर्मिती केली आहे आणि त्या शरीराच्या ज्या क्रिया सुरू आहे त्या योगाने त्यांना काय योग असणार नाही किंवा योग असणार नाही. अशी ही विशेषता आहे. आणि नारकी यांचं तर अपृथक विक्रिया आहे आणि देवांमध्ये पृथक आणि अपृथक विक्रिया असताना देखील अशा प्रकारची व्यवस्था आहे. क्लिअर झालं हे प्रकरण. वैक्रियक शरीर आणि वैक्रियक काय योग. तर या ठिकाणी वैक्रियक शरीर म्हणत असताना औदारिक शरीराची जी विक्रिया झाली आहे त्याला या ठिकाणी वैक्रियक शरीर म्हटलेलं आहे. प्रश्न पुढचा. वैक्रियक काय योग वालें के उपशम सम्यक्त्व कितनी बार हो सकता है. खूप वेळा होते ना. खूप वेळा होते. हो, पण कसं काय शक्य आहे. कारण एकदा प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त झाल्यानंतर त्यांची आयु जास्ती असते. हा बरोबर. एकदा सम्यक्त्व प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त झाल्यानंतर त्यांना पल्ल्याच्या असंख्याताव्या भागापर्यंत परत औपशमिक सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही.
त्यामुळे पंचम काळातला एखाद्या व्यक्ती जर 100 वर्षाचं आयुष्य जरी त्याचं आपण गृहीत धरलं, तरीही त्याला एकदा प्रथमोपशम सम्यक्त्व इथे प्राप्त झालं तर या भवात परत त्याला प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त होणं नाही. कारण पल्ल्याचा असंख्यातावा भाग एवढं त्याचं इथे आयुष्यच नाहीये. पण देव पर्यायी मध्ये जर आम्ही बघितलं तर देवांचं आयुष्य सागरामध्ये आहे आणि त्यामुळे त्यांना पल्ल्याच्या असंख्याताव्या भागानंतर परत औपशमिक सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. क्लियर? उत्तर वाचते. वैक्रिय काय योग वाले के अपने जीवन में अनेक बार उपशम सम्यक्त्व हो सकता है, क्योंकि एक बार प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त करने के बाद पल्योपम के असंख्यातवे भाग प्रमाण काल तक व्यतीत होने पर जीव पुन्हा प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त करने के योग्य हो जाता है. म्हणजे तेवढा काळ त्याला जावा लागतो तरच त्याला परत दुसऱ्यांदा प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. आणि वैक्रिय काय योग वालों की उत्कृष्ट आयु 33 सागरोपम होती है, इसीलिए उनके अनेक बार उपशम सम्यक्त्व होने में कोई बाधा नहीं होती. तरी पण उत्कृष्ट 33 आयु सागरांमध्ये त्यांना उपशमिक सम्यक दर्शन न होता क्षयक्षमिकच सम्यक दर्शन त्यांचं असतं किंवा त्यांना क्षयिक सम्यक दर्शनच असतं. खालच्याच स्वर्गांमध्ये अशा प्रकारे प्रथमोपशम सम्यक्त्व ते प्राप्त करतात. कारण याची ग्रैवेकाची आयु धरली तरी 31 सागर त्या ठिकाणी आयुष्य आहे आणि नारकी जीवांना पण त्या ठिकाणी 33 सागराचं आयुष्य आहे 7व्या नरकात. तर त्यांना देखील त्या ठिकाणी अनेक वेळा प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. नारकीतल्या जीवांना आणि इकडे नवग्रैवेकापर्यंतच्या जीवांच्या अपेक्षेने हे कथन लावायचं आहे. यावर प्रश्न? एक प्रश्न घेऊन घेऊ आणि थांबू. वैक्रिय काय योग वालों के पंचमादि गुणस्थान क्यों नहीं होते है? आता वैक्रिय काय योग आहे त्यांना भूक तहान वगैरे अशा प्रकारचा बाधा त्यांना जास्त त्रास देत नाही. देवांना तर त्या ठिकाणी इच्छा केल्याबरोबर अमृत स्त्रवतं किंवा त्यांचा स्वतःचा आहार देखील हा आयुच्या प्रपोर्शनेट मध्ये त्याप्रमाणे असतो. त्यांचा श्वासोश्वास देखील अनेक दिवसांनंतर आयुच्या प्रमाणामध्ये त्यांचा श्वासोश्वास असतो. त्याचं गणित आहे त्या ठिकाणी आणि तेवढ्या अंतराला नंतरच ते परत कवलाहार तर नाहीये त्यांचा मानसिक आहार त्यांचा त्या ठिकाणी होतो. मग असं असताना ते संयम का धारण करू शकत नाही? 5वं गुणस्थान त्यांना का होत नाही हा प्रश्न आहे. वैक्रिय काय योग वालों के पंचमादि गुणस्थान नहीं हो सकने के कारण काय असेल त्याचं कारण? त्यांना असं संयम पाळायचा भाव किंवा संयम गुणस्थान 5वं गुणस्थान का असू शकत नाही? जर एवढा काळपर्यंत ते त्याग आहे, त्याग म्हणजे ते काही ग्रहण करत नाही, त्याग नाही आहे त्यांना, पण ग्रहण करत नाही, तर मग त्यांना संयम गुणस्थान व्हायला काय हरकत आहे? याचं कारण असं की ते कोणत्याही प्रकारचा संकल्प त्या ठिकाणी ग्रहण करत नाही. मला त्याग करायचा आहे ही भावना त्यांच्या जीवनात असत नाही आणि संकल्पपूर्वक त्याग केल्याशिवाय गुणस्थान वर जात नाही. संयमादी म्हणजे 5वंही गुणस्थान व्हायचं असेल तर त्याला अनुव्रताचा संकल्प घ्यावा लागतो. उत्तर पहा. वैक्रिय काय योग वालों के अप्रत्याख्यानावरण और प्रत्याख्यानावरण कषाय का तीव्र उदय पाया जाता है, इसीलिए उनके संयम तथा संयम नहीं हो सकता, अर्थात पंचमादि गुणस्थान नहीं हो सकता. हे तर अंतरंग निमित्त कारणाच्या अपेक्षेने उत्तर दिलेलं आहे की त्यांना अप्रत्याख्यानावरणाचा आणि प्रत्याख्यानावरणाचाही तीव्र उदय आहे, त्यामुळे ते संयम धारण करू शकत नाही. भोगभूमि में पंचमादि गुणस्थान न हो सकने का कारण भोग की प्रधानता कहाँ है? फिर देवों में तो भोग भूमि से भी ज्यादा भोग पाए जाते हैं, फिर वहां संयम
कैसे हो सकता है, और नारकियों में कषायों की सहज रूप से तीव्रता रहती है, इसीलिए उनके संयम कैसे हो सकता है. भोगोपभोगाची विपुलता आहे आणि त्या परिकरात राहिल्यानंतर त्यांना संयम धारण करण्याचे भाव होत नाही. तीसरं कारण सांगितलं, जिसके नियत भोजन है, अर्थात इतने समय के बाद नियम से उनको भोजन करना ही होगा, ऐसी स्थिति में त्याग रूप प्रवृत्ति कैसे हो सकती है. संभवतः वैक्रिय काय योग वालों के संयम नहीं होने का एक कारण यह भी माना जाता है. जरी त्यांनी भोजन अनेक दिवसानंतर ते घेतात, परंतु तो नियत काल आल्यानंतर, म्हणजे आयुच्या प्रपोर्शनेट मध्ये तो काळ आल्यानंतर आपोआपच त्यांच्या कंठामधून अमृत स्तवतं. ते जसं आम्ही या ठिकाणी भूक लागली, पण आम्ही भुकेच्या वेदनेला स्वतःच्या अंतर्मनाने नियमन करू शकतो की नाही, मला खायचं नाहीये, माझा नियम आहे, अशा प्रकारचा ते त्या ठिकाणी नियम घेऊ शकत नाही, कारण आपोआपच त्यांच्या कंठातून अमृत स्तवतं आणि तिथे ते अशा प्रकारचा संकल्पपूर्वक त्याग घेत नाही, म्हणून त्यांचं पंचम गुणस्थान होऊ शकत नाही. बाकीचे प्रश्न आपण उद्याला बघू. त्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.